गेले 2 दिवस नेपाळमध्ये पुरामुळे कशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे हे आपण सगळेच जाणून आहोत। महत्त्वाचं म्हणजे कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले अनेक भारतीय पर्यटक यात अडकल्याचं सांगितलं जातंय आणि यातही विशेषतः महाराष्ट्रातील नागरिक अडकले असून रिचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून गेलेल्या 80 पर्यटकांपैकी फक्त 4 संपर्क झाल्या असल्याच्या बातम्या कालपासून समोर येत आहेत। या प्रवाशांना सुखरूप परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार काय करतंय, याची लेटेस्ट अपडेट काय आहेत, या पूर परिस्थितीमुळे नेमकं काय घडलंय, याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर 26 ऑगस्ट 2026 रोजी नेपाळ तिबेट सीमेवर रसुआ जिल्ह्यात अचानक भीषण पूर आला। हा पूर पावसामुळे नव्हता तर लँगटोंग लिरुंग पर्वताच्या उत्तर उतारावरती सुमारे 5200 मीटर उंचीवर असलेल्या ग्लेशियरचा खालचा जो भाग आहे तो तुटला आणि हा तुकडा सुमारे 1200 मीटर खाली दरीत जाऊन कोसळला। त्यामुळे लेंदेखोला नदीत मोठ्या प्रमाणात बर्फ, दगड आणि मलबा जमा झाला। मग या एका घटनेमुळे नदीचा प्रवाह अडला आणि तिथे तात्पुरता बांध तयार झाला। मग हा बांध फुटल्यानंतर पाणी, चिखल, दगड आणि मलब्याचा प्रचंड लाट जो आहे तो वेगाने खाली वाहू लागला। आता जो नदीचा प्रवाह तुम्ही पाहताय की इतक्या जोरात वाहतोय तो यासाठीच म्हटला जातोय की एवढ्या मोठ्या उंचीवरून हा भाग कोसळलेला आहे आणि त्यामुळे त्याचा प्रवाह जो आहे तो वाढला गेलेला आहे। हे पाणी प्रथम भोटेकोशी नदीत पोहोचलं। ही भोटेकोशी नदी तिबेटमधून नेपाळमध्ये प्रवेश करते आणि रसुआ जिल्ह्यातून वाहते। पुढे भोटेकोशी नदी ही त्रिशूली नदीला मिळते। त्यामुळे पुराचे पाणी हे त्रिशूली नदीतही पोचले। काही ठिकाणी अवघ्या 30 मिनिटात पाणी पातळी जी आहे ती 7 ते 9 मीटरने वाढली होती। या जलप्रवाहामुळे इमारती, गावच्या गाव, रस्ते, पूल सगळं काही वाहून गेलं। मग अनेक हायड्रो पॉवर प्रकल्पांनाही नुकसान झालं। महत्त्वाचं म्हणजे या त्रिशूली हायड्रो पॉवरच्या बोगद्यात 350 मजूर अडकले होते। या कर्मचाऱ्यांची नेपाळी लष्कराच्या पथकाने सुखरूप सुटका केली आहे, ज्यात अनेक भारतीय मजूरही असल्याचं सांगितलं जात आहे। आतापर्यंत या पुरात सुमारे 392 जणांचा मृत्यू झालाय आणि 1500हून अधिक लोक बेपत्ता आहेत, ज्यात भारतातील सुमारे 290 नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाहीये। हा तर फक्त प्राथमिक आकडा आहे, जीवितहानी यापेक्षा जास्त असल्याचं देखील म्हटलं जात आहे। आता या सगळ्यात महाराष्ट्रातून आणि भारतातून पर्यटक गेले होते, त्यांची काय माहिती मिळाली आहे ते देखील जाणून घेऊ। महाराष्ट्रातील नागरिकांबाबत सांगायचं झालं तर राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनुसार महाराष्ट्रातील किमान 114 नागरिक नेपाळमध्ये अडकले असल्याचं सांगितलं जात आहे। यापैकी 53 नागरिक सुखरूप आहेत आणि ते मानसरोवर परिसरात असल्याची माहिती आहे। रिचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या 2 वाहनांमधून सुमारे 80 जण मानसरोवरच्या दिशेने गेले होते। या गटात महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश आणि दक्षिण भारतातील नागरिकही होते। आतापर्यंत यापैकी फक्त 4 जणांशी संपर्क झालाय आणि हे 4 जण सुरक्षित असल्याची माहिती आहे। मुंबईतील 2 आणि पुण्यातील 2 पर्यटक यात समाविष्ट आहेत। नागपूरचे 106 प्रवासी काठमांडूवरून सुखरूप रवाना झालेले आहेत। ठाण्यातील काही पर्यटकांशी संपर्क झालेला नाहीये। रायगडमधील 37 नागरिक अडकल्याची माहिती आहे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय की राज्य सरकार 24 तास अलर्ट मोडवर आहे। जिल्हाधिकाऱ्यांना नेपाळला गेलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याच्या सूचना दिल्यात। नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की तुमचे नातेवाईक, शेजारी किंवा ओळखीचं कोणी नेपाळला गेले असतील तर त्यांची माहिती ही प्रशासनाला द्यावी। शिवाय त्यांच्या मदतीसाठी जे नेपाळमध्ये अडकलेत किंवा तिकडे आहेत त्यांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक, इतर संपर्क क्रमांक आणि ईमेल देखील सुरू करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत माहिती देताना म्हटलंय, महाराष्ट्र शासनाकडून केंद्र सरकारशी या प्रकरणात संपर्क साधला जात आहे। नेपाळ सरकारशी समन्वय सुरू आहे आणि अडकलेल्या नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न सुरू आहेत। नेपाळ सरकारच्या प्लॅनेट लॅब्स आणि लँडसॅटच्या उपग्रह छायाचित्रांच्या विश्लेषणातून समोर आलंय की रसुआ गडी सीमेपासून सुमारे 18 ते 20 किलोमीटरवर लेंदे नदीचा प्रवाह पूर्णपणे बंद झाला होता। त्यामुळे तात्पुरती सरोवर सदृश्य जलराशी ही तयार झाली आणि या बांधाचा धोका हा अद्याप कायम आहे।
बांध फुटल्यास खालच्या भागात पुन्हा पूर येण्याची शक्यता असल्याचं देखील नेपाळ सरकारने एक इशारा दिलेला आहे. सुरुवातीला भूकंप असल्याचा अंदाज होता, पण नंतर स्पष्ट झालं की ग्लेशियरशी संबंधित आईस रॉक कोसळणं हे यातलं मुख्य कारण होतं. US जिओलॉजिकल सर्वेनेही या घटनांना ग्लेशियर कोसळल्याशी जोडलेलं आहे, ज्यामुळे तुम्ही पाहू शकता नदीचा प्रवाह देखील पूर्णपणे बदललेला आहे. म्हणजे पूर्वीचा जर तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि आताचा व्हिडिओ पाहताय तर बिफोर आणि आफ्टरमध्ये तुम्हाला हे संपूर्ण चित्र दिसून येईल की कशा प्रकारे या नदीचा प्रवाह हा हळूहळू बदलता गेलेला आहे. व्हिडिओच्या शेवटीला महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या ओळखीचं कोणी नेपाळला गेलं असेल तर दिलेल्या क्रमांकावरती माहिती द्या आणि सुखरूप राहा. धन्यवाद.